नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वात आधी आज नीट रजिस्ट्रेशन स्टार्ट झालंय, नीट एक्झामचं. त्या रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. कारण यावेळेस जो नीटच्या रजिस्ट्रेशनची पद्धत कशी असेल ती थोडी वेगळी आहे का तीच आहे ते बघूया आपण. ज्यावेळेस आपण गुगल क्रोममध्ये NTA.nic.in हे ज्यावेळेस क्लिक करतो त्यासमोर ही एक विंडो ओपन होते. या विंडोमध्ये इथे म्हटलेलं आहे नीट फॉर नीट UG 2026 इज लाईव्ह, यावर आपण क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते आहे. या विंडोमध्ये इथे रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे रजिस्ट्रेशन फॉर नीट UG 2026, यावर पण आपण क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होते आहे. त्या विंडोमध्ये काय दिलेलं आहे बघा. हे बघा, 3 प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत, स्क्वेअर्स दिलेले आहेत. ऑनलाईन आवेदन करने के चरण, फॉर डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, सेकंड जे आहे ते न्यू रजिस्ट्रेशन, आणि थर्ड जे आहे ते लॉग इन. ठीक आहे. इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे, जे माहिती पत्रक आहे किंवा माहिती पुस्तक आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून झालं त्यानंतर असायला पाहिजे त्यामध्ये एक अल्फाबेट कॅपिटल वर्ड्स, एक स्मॉलर वर्ड, एक स्पेशल कॅरेक्टर, या फॉर्मॅटमध्येच ते असायला पाहिजे. जसं एक्झाम्पल सुद्धा इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर सर्वात शेवटी इथे तुम्हाला ब्रॅकेट दिसते आहे, या ब्रॅकेटवर आपण क्लिक करू. त्यानंतर इथे क्लिक हिअर टू प्रोसीड हे क्लिक करून झाल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होते आहे. त्या विंडोमध्ये इथे सर्वात सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, चला तर आपण बघूया. इथे जे म्हटलेलं आहे त्यानुसार इथे ब्रॅकेटमध्ये युअर प्रेझेंट नेम मे और मे नॉट बी सेम ॲज द सेम मेन्शन्ड इन क्लास 10th. आपका वर्तमान नाम म्हणजे तुमचं जे आहे ना 10च्या मार्कशीट नुसारच इथं नाव यायला पाहिजे. तर आपण इथे विद्यार्थ्याचं नाव घेऊया. हे बघा. ठीक आहे. त्यानंतर इथे पॅरेंट्सचं नाव घेऊया आपण. बरोबर. त्यानंतर इथे आपण आईचं नाव घेऊया. ठीक आहे. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ. हे बघा, डेट ऑफ बर्थ घेऊन झाल्यानंतर पुढे काय आहे ते मंथ आणि मग इयर. ठीक आहे. हे झाल्यानंतर पुढे काय तुमचं जेंडर. तुमचं जे जेंडर असेल ते तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. इथे पुन्हा तुम्हाला विचारलेलं आहे की कॅन्डिडेटचं नाव काय आहे ते. पुन्हा आपण ते नाव टाकूया जे वर आपण मेन्शन केलेलं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर वडिलांचं नाव काय आहे तेही बघूया आपण. हे बघा, स्पेलिंग मिस्टेक झालेलं ते घेत नाही, म्हणजे आपली स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. आलं लक्षात तुमच्या. ठीक आहे. त्यानंतर आता इथे पुन्हा वडिलांचं नाव. हे बघा. त्यानंतर आईचं नाव. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे बघूया डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ काय तुमची आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे टाकायची आहे. आलं लक्षात तुमच्या. हे बघा. त्यानंतर मंथ टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं इयर टाकायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर पुढचा ऑप्शन काय आहे, तुमचं जेंडर घ्यायचं आहे. तुमचं जे जेंडर असेल तेच जेंडर इथे टाका, यामध्ये मिस्टेक होता कामा नये. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. जो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवर आहे तोच ॲड्रेस इथे टाकायचा आहे. ठीक आहे. तरी मी माझा ॲड्रेस थोडक्यात इथे टाकतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे बघा. त्यानंतर आपलं कंट्री कुठलं येतं आहे, इंडिया कंट्री आहे. बरोबर की नाही. इंडिया कंट्री घेतल्यानंतर पुढे काय येते आपलं स्टेट महाराष्ट्र. ठीक आहे. आपण डोमेसेल कुठले आहोत, महाराष्ट्राचे डोमेसेल आहोत. ठीक आहे, स्टेटचे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठली येते आहे आपली. जसं माझं डिस्ट्रिक्ट नाशिक आहे तर मी नाशिक टाकलं, तसं तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तेच डिस्ट्रिक्ट इथे टाकायचं आहे. आणि पिनकोड, जो तुमचा पिनकोड आहे तोच पिनकोड इथे टाकायचा आहे. आलं लक्षात तुमच्या.
आता तुम्ही जो मोबाईल नंबर मेल आय डी टाकायचा, तर मेल आय डी पण टाकूया आपण. तोच मेल आय डी पुन्हा आपण कन्फर्म करूया. त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकायचा इथे. त्यानंतर पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नंबर मागितलेला आहे, तोही टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर अल्टरनेट. त्यानंतर अजून पुढे तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमचा तोच पत्ता असेल तर इथे तुम्ही राईट मार्क करायचा आहे, म्हणजे ॲज इट इज तो खाली येणार. आणि पासवर्ड जो तुम्हाला सांगितलाय तोच, तुमचं इनिशियल, तुमची डेट ऑफ बर्थ, जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तोच पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे. ठीक आहे, आलं लक्षात? इथे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन्स दिलेला आहे. विच इज युअर प्लेस ऑफ बर्थ, यापैकी एक प्रश्न घ्यायचा आहे, त्यानंतर तो तुम्ही पुढे टाकायचा आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, एंटर कॅप्चा ॲज शोन इन बिलो. तो कॅप्चा तिथे टाकायचा आहे. ठीक आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर पुढे काय येत आहे आपण तेही बघूया. ओके. हे बघा, आपण सबमिटच्या बटनवर क्लिक करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन झालेली आहे. प्लीज रिव्ह्यू द डिटेल्स बिलो केअरफुली टू मेक चेंजेस. क्लिक एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म. इफ एव्हरीथिंग इज करेक्ट क्लिक सबमिट द स्टॉप बटन. म्हणजे आता वरती काय दिलेलं आहे की तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी दिलेलं आहे, तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या. हे बघा, तुमचं नाव जे असेल ते पण तुम्ही क्रॉस चेक करू शकता, तुमचा ॲड्रेस, त्यानंतर तुमचा मेल आय डी वगैरे या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्यानंतर त्या ॲग्रीवर क्लिक करायचं. हे क्लिक करून झाल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे, एडिट फॉर रजिस्ट्रेशन, अदरवाईज सबमिट अँड सेंड OTP विथ मोबाईल नंबर. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. जरा एक मिनटं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावर आपण क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर पुढे एक ऑप्शन येतोय, डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म ॲड अँड गेट OTP, यावर आपण क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर OTP येणार. ठीक आहे. तो OTP आल्यानंतर तो OTP तुम्ही या बॉक्समध्ये टाकायचा आहे. हे बघा, मला OTP आला आहे, तोच OTP मी इथे टाकतोय. ठीक आहे. सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म आपण क्लिक करूया. ठीक आहे. आणि नेक्स्ट पुढची प्रोसेस काय आहे ते पण आपण बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे किंवा जी विंडो आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सगळ्यात आधी आपण इथे काय करूया, व्हेरीफाय युअर ईमेल आय डी यावर क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर इथे कॅप्चा म्हटलेला आहे, पण तो कॅप्चा टाकूया, NJ1770. ठीक आहे. इथे तुम्हाला हवं असेल तुम्ही मेल आय डी सुद्धा चेंज करू शकतात. चेंज करायचं असेल तर, नसेल तर सबमिट अँड गेट OTP. इथे क्लिक करून झाल्यानंतर इथे बघा, कॅप्चा मॅच, प्लीज चेक OTP ॲट युअर ईमेल आय डी. माझा ईमेल आय डी मी चेक करतो आणि त्यामध्ये OTP काय आला आहे तोच OTP मी ह्या ब्रॅकेटमध्ये टाकेन. ठीक आहे. हे बघा, OTP आलेला आहे मला, तो OTP मी बघून इथे टाकतो. हे बघा, OTP आलेला आहे मला 952515. ठीक आहे. याला आपण व्हेरीफाय करूया. व्हेरीफाय करून झाल्यानंतर माझा ईमेल आय डी हा सुद्धा रजिस्टर झालेला आहे. त्यानंतर इथे लास्टला तुम्हाला दिसतंय बघा, हा बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसला इथे. माझा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 260410023962. ठीक आहे. आता याच्यानंतर फिलअप द ॲप्लिकेशन फॉर्म यावर पण आपण क्लिक करूया.
क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होते आहे. हे बघा. ठीक आहे. यामध्ये पुन्हा रजिस्टर युअर पर्सनल डिटेल्स. इथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या डिटेल्स दिसत आहेत. हे बघा. तुमची राष्ट्रीयत्व काय, नॅशनॅलिटी इंडियन. ज्या विद्यार्थ्यांचं इंडियन असेल त्यांनी इंडियन टाकायचं. जे विद्यार्थी नॉन इंडियन असतील, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया असतील त्यांनी नॉन रेसिडेंट इंडिया टाकायचं. ठीक आहे. सिलेक्ट. माझा इथे स्टेट आहे महाराष्ट्र. ठीक आहे. मी महाराष्ट्र टाकलं. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, कॅटेगरी. माझी कॅटेगरी ही जनरल आहे. तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे. इथे ओबीसी एनसीएल म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये व्हीजे एनटी कॅटेगरी आहेत किंवा अजून एससीबीसी कॅटेगरी आहेत, ह्या नॅशनल लेवलला ओबीसी एनसीएल मध्ये मोडल्या असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढची तुमची कॅटेगरी कुठली आहे, माझी जनरल कॅटेगरी आहे. ठीक आहे. पुढे सॉरी इथे आपण पहिले जनरल घेऊया आणि मग इथे सुद्धा जनरल. ठीक आहे. हे करून झाल्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, आर यू डायबेटिक. तुम्हाला डायबिटीस असेल तुम्ही यस करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता त्या ठिकाणी. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लेस ऑफ रेसिडेन्स तुमचा रुरलमध्ये आहे का अर्बनमध्ये. मी शहरी भागामध्ये राहतो म्हणून मी अर्बन टाकलं आहे. तुम्ही जर शहरामध्ये राहत असेल तर अर्बन टाका आणि ग्रामीण भागामध्ये जर राहत असाल तर तिथे रुरल टाकायचं. ॲन्युअल इन्कम तुमच्या वडिलांचे आर्थिक उत्पन्न काय आहे तेच उत्पन्न तुम्ही इथे टाकायला हवं. ठीक आहे. 7 to 8 लाख आहे त्यामुळे मी इथे हेच टाकलंय. बिलॉंग्स टू मायनॉरिटी जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर यस टाका. यस टाकल्यानंतर पुढे काय येतं ते पण आपण बघूया. हे बघा इथे मुस्लिम मायनॉरिटी आहे, सिख मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी आणि जैन. जर असाल तर तुम्ही ते टाका, अन्यथा तुम्ही इथे नो करा. ठीक आहे. मी इथे नो करतो. त्यानंतर पुढचं ऑप्शन कंट्री ऑफ रेसिडेन्स तुम्ही राहण्यामध्ये कुठल्या देशासाठी आहे, मी इंडियामध्ये म्हणे इंडियाच टाकलं. ठीक आहे. मोड ऑफ प्रिपरेशन तुम्ही प्रिपरेशन कसं केलेलं आहे तर मी इथे अदर्स म्हणून करतोय किंवा आपण सेल्फ स्टडी बोलूया त्याला, सेल्फ स्टडी. त्यानंतर इथे नीट यूजी म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, डू यू इंटेड विअर ट्रेडिशनल ड्रेस वाईल अपिअरिंग इन नीट. म्हणजे काय, काही जे विद्यार्थी असतात, सिख असतील किंवा मुस्लिम समाजाचे असतील तर त्यांना त्यांच्याच पद्धतीचा जो पेहराव आहे तो घालणार आहात का नाही. जर तुम्ही त्या पद्धतीने घालणार असाल तर इथे यस बोला किंवा नसाल तर तुम्ही नो बोला. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे, पुढे आपल्याला कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा इथे टाकूया आणि त्यानंतर काय येतं ते पण आपण बघूया. ठीक आहे. हे बघा पुढे काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, विकलांग विवता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. सॉरी डिसॅबिलिटी म्हणजे काय ते, आर यू पीडब्ल्यू डी और पीडब्ल्यू डी बी डी नो. जर असाल तर तुम्ही यस टाका, नसाल तर तुम्ही नो टाका. ठीक आहे. त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे 5804 के ॲट. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय येतं ते पण आपण बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म व्यवस्थित शांतपणे जर तुम्ही भरला तर काहीही त्रास होणार नाही. यामध्ये बघा पुढे काय ऑप्शन आलेला आहे, आधार डिटेल्स आलेले आहेत. हा बघा, हा माझा आधार कार्ड, हे माझं नाव, माझं जेंडर आणि म्हणजे डेट ऑफ बर्थ. या ठिकाणी त्यांनी एक पॉइंट मेन्शन केलेला आहे, I am voluntarily agree to share my Aadhaar card and I am aware to that it will be used establish my identity at various stage of NEET UG 2026 examination by matching my personal identification details available आधार. येस, आपण इथे क्लिक करूया. क्लिक करून झाल्यानंतर पुढे काय येत आहे बघा. हे बघा तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे तुम्हाला. त्यानंतर इथे आपण सबमिट करूया. कॅप्चा डझन मॅच म्हणजे काय झालेलं आहे, माझ्याकडनं एक गोष्ट मिस झालेली आहे. तुम्ही मिस करू नका, त्यामुळे फॉर्म एकदम शांततेत भरा, त्याची घाई करू नका. ठीक आहे. हे बघा, हे करून झाल्यानंतर पुढचा ऑप्शन काय येत आहे ते पण आपण बघूया. OTP सेंड ऑन युअर आधार कार्ड रजिस्टर मोबाईल नंबर. तुम्ही जो आधार कार्ड वर मोबाईल रजिस्टर केला त्याला OTP आलेला आहे बघा. तो OTP कुठला आहे तो आपण बघूया. विद्यार्थींना बोलू नका तुम्ही.
हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काय येतंय हे बघा, जो मी फोटो अपलोड केलेला आहे आधार कार्डवरचा, तोच फोटोग्राफ इथे आलेला आहे. ही गोष्ट नव्याने ऍड केलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या? हे बघा, माझ्या पूर्णच्या पूर्ण डिटेल्स इथे आलेल्या आहेत तिथे. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट वर क्लिक करूया. नेक्स्ट वर क्लिक करून झाल्यानंतर पुढचा काय ऑप्शन येतो? अपार आय डीचा. आता तुमच्याकडे अपार आय डी असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही डिजिलॉकर मधनं अपार आय डी हे काढू शकता. ठीक आहे, हे बघा इथे आपण अपार आय डी जो आहे ना तो बघूया काय तो म्हणून. ठीक आहे, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे माझ्या आधार कार्ड मधले डिटेल आहे ह्यांनी डिटेक्ट केलेत. त्यानंतर आपण नेक्स्ट वर क्लिक करूया आणि नेक्स्ट वर क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर अपार आय डीचं येत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अपार आय डी असेल त्यांनी यस करावं, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नो करावं. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नो करतो. नो करून झाल्यानंतर आपण सबमिट करूया. सबमिट करून झाल्यानंतर तुमच्यासमोर कुठली विंडो ओपन होते आहे ते आपण बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सिलेक्ट फॉर एक्झाम, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात आणि कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर हवं आहे. सर्वात आधी तुम्हाला नीट यूजीची एक्झाम द्यायची आहे. पेपर ऑफ क्वेश्चन पेपर्स मीडियम, आपली इंग्लिश मीडियम असेल आपण इंग्लिशच घ्यायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपण एक्झाम सेंटर कुठलं? महाराष्ट्र. महाराष्ट्र असल्यानंतर तुम्हाला एक्झाम सिटी कुठली हवी आहे? माझी नाशिक असल्यामुळे मी ही नाशिक सिटी घेतली आहे, बरोबर. तुमची जी सिटी असेल त्या सिटी तुम्ही घ्यायला हरकत नाही. दुसरं सुद्धा महाराष्ट्र सिटी मी घेतलेली आहे ठाणे. ठीक आहे, त्यानंतर तिसरी महाराष्ट्र, त्यानंतर तिसरी सिटी घेतलेली आहे मी पुणे, बरोबर. त्यानंतर हे बघा तीनच सिटी दिलेल्या आहेत त्यामुळे. नंतर तुमचे गार्डियनचे ऑक्युपेशन काय आहे? माझे वडील बिझनेस करतात त्यामुळे बिझनेस. तुमचे वडील ॲग्रिकल्चर किंवा सेल्फ एम्प्लॉईड गव्हर्नमेंट एम्प्लॉईड असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं वडिलांचं क्वालिफिकेशन काय आहे? माझ्या वडिलांचं ग्रॅज्युएट झालं त्यामुळे मी ग्रॅज्युएट टाकले. ठीक आहे, मदरचं ऑक्युपेशन काय आहे? आपण इथे काय सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणून आहे. ठीक आहे, क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. सर्वात शेवटी काय म्हटलेलं आहे तुम्हाला इथे? कॅप्चा टाकायचा आहे. हे बघा, कॅप्चा टाकून झाल्यानंतर पुढे काय येतं ते आपण समजून घेऊया. ठीक आहे, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नका तुम्ही. इथे सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करून बघूया. ठीक आहे, त्यानंतर पुढचं ऑप्शन काय येतं आहे? पुढचं ऑप्शन आलेलं तुम्हाला 10th क्वालिफिकेशन डिटेल्स आलेले आहेत. तुम्ही 10th कधी पास आउट झाल्यात? यू आर पास्ट. ठीक आहे, ॲपेरिंग कधी पास आउट झालेला आहात? मी माझं टाकलेलं आहे, तुम्ही 2024ला असाल तर 24 टाकावं. ठीक आहे, तुम्ही रुरलमधनं पास आउट झालात का अर्बनमधनं तेही इथे मेन्शन करायचं आहे. 10th इक्विव्हॅलंट एक्झामच आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या स्कूल गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे? माझं प्रायव्हेट अनएडेड होतं त्यामुळे तेच टाकलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे? कुठल्या स्टेटमधनं तुम्ही झालेला आहात? महाराष्ट्र स्टेट होतं मी महाराष्ट्र टाकलं. त्यानंतर पुढे तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं झालेला होतात? तर मी इथे नाशिक आहे त्यामुळे मी इथे नाशिकच टाकलं. आलं लक्षात तुमच्या? बरोबर. तुमचं बोर्ड कुठलं? माझं महाराष्ट्र बोर्ड होतं त्यामुळे मी ते महाराष्ट्रच टाकलं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल. रिझल्ट पर्सेंटेजमध्ये होतं. ज्या विद्यार्थ्यांचं सीबीएसई आणि आयसीसी असेल त्यांनी तिथे काय टाकायचं? सीजीपीए. 600 आउट ऑफ 316, बरोबर. रोल नंबर माझा होता D002624, बरोबर. तुमचा जो रोल नंबर आहे तोच इथे रोल नंबर टाकायचा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. कॉलेज नेम डी 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 ठीक आहे, 12th. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण फोटो काढलेला आहे. फोटो काढून झाल्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करूया. ठीक आहे, हे बघा तुम्हाला आता डिटेल्स आलेले आहेत. काय डिटेल्स आलेले आहेत ते बघूया आपण.
सर्वात आधी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. चला तर आपण पासपोर्ट साईज फोटो अपलोड करूया. कशाला पाहिजे तुला सेकंड 1 सेकंड. हे बघा. बघा अजून काहीतरी पेंडिंग आहे तर आपण ते शांततेत बघूया. हा, हे बघा, हे आज आपलं बाकी आहे. ठीक आहे. ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात एंडला आपल्याला यायचं आहे आणि एंडला आल्यानंतर इथे आपण ॲग्रीवर क्लिक करूया. ठीक आहे. अजून काहीतरी पेंडिंग आहे, बघूया बरं आपण सर्वात सुरुवातीला काय आहे तो. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ आहे, हे आपली इन्फॉर्मेशन आहे अपार आय डीची. ठीक आहे, 3 कंप्लीट होती. त्यानंतर पुढे अजून कुठे आहे ते पण आपण बघूया. हे बघा, हे पण एक चेकबॉक्स बाकी आहे. तरी सुद्धा एक पुन्हा बघूया आपण. एकही चेकबॉक्स राहता कामा नये. आता त्यासाठीच मी तुम्हाला बोललो की रजिस्ट्रेशन करायचं असेल तर शांततेत करा, घाई करू नका. कारण की एक चूक जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला करेक्शन्स मिळतीलच असं सांगू शकत नाही. आलं लक्षात तुमच्या? आता हे फायनल सबमिशन आलं विद्यार्थी तुमच्या लक्षात. आता पुढचं ऑप्शन काय आहे ते पण आपण बघूया. हे बघा, तुम्हाला इथे फॉर्म एडिट करायचं असेल तुम्ही फॉर्म एडिट पण करू शकतात, किंवा तुमचं कंप्लीट झालं असेल, कन्फर्म झालं असेल तर पे एक्झामिनेशन फी 1700 रुपीज. इथे क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट ऑप्शन हा क्लिक ओपन होतोय. तुम्ही गप्प बसा रे. प्रोसीड फॉर पेमेंट, त्यानंतर इथे आपण ओकेवर क्लिक करूया. ओकेवर क्लिक करून झाल्यानंतर इथे तुम्हाला SBI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आहे. प्रोसीड फॉर पेमेंट इथे क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसत आहे, क्रेडिट कार्ड, अदर बँकिंग, नेट बँकिंग. बघूया कुठे आहे कार्ड, हे तर नाही आहे. हे बघा, इथे ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करूया. प्रोसीड फॉर पेमेंट इथे ओकेवर क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन्स ओपन होतात. आपण इथे कॅनडा बँक आहे ना त्यावर क्लिक करून झाल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट, त्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन्स ओपन होतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि QR कोड. हा बघा QR कोड आला. या QR कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून तुमची जी अमाऊंट आहे, जशी जनरल कॅटेगरीची 1700 रुपीज आहे, त्यानंतर जनरल OBCची जी आहे ते 1600 रुपीज, आणि SC ST आणि PWD कॅटेगरीची 1000 रुपीज. यानंतर असेच मी व्हिडिओ बनवेल की त्या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा मिळेल. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.